हिंगोलीतील पाणीसाठा कमी झाल्याने तलावामध्ये मृत माशांचा खच पडलेला आहे। हिंगोलीच्या वडद गावच्या तलावातील पाणीसाठ्यामध्ये घट झाली आहे। हिंगोलीमध्ये 15 लघु प्रकल्पातील पाणी पातळी ही खालावलेली आहे। हिंगोली जिल्ह्यात तापमानाचा पारा 40°C वर जाऊन पोहोचलाय। त्यामुळे नैसर्गिक जलाशयांनी तळ गाठलाय। मी आता हिंगोली तालुक्यातील वडद इथं आहे। या वडद तलावात जर आपण बघितलं तर या तलावाच्या मध्यभागी आपल्याला भेगा पडलेलं चित्र पाहायला मिळतं। या तलावाच्या भरोश्यावर जवळपास 5 ते 6 गावांना पाणी पुरवठा केला जातो। त्याचबरोबर शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते। मात्र गेल्या 10 वर्षात तलावाने तळ गाठला नव्हता। मात्र वाढत्या तापमानामुळे ही परिस्थिती आपल्याला आता पाहायला मिळते। या तलावातून जे आहे ते आता गाळ काढण्याचं काम सुरू आहे। तलावाचं खोली करण्याचं काम सुरू आहे। मात्र तलावाच्या मध्यभागी आपण एक विदारक चित्र या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। आपण जर या ठिकाणी बघितलं तर पाणी आटल्यामुळे माशाचा खच पाहायला मिळतो। खरं तर हे चित्र आपल्याला विचलित करू शकतं। मात्र हेच या पाणी टंचाईचं वास्तव आहे। जिल्ह्यात 3 मुख्य धरणं आहेत। त्यापैकी सिद्धेश्वर धरणानं तळ गाठलाय। तर जिल्ह्यात 3 मध्यम प्रकल्प व 26 लघु प्रकल्प आहेत। या 26 लघु प्रकल्पापैकी 15 लघु प्रकल्प जोत्याखाली आले आहेत। जिल्हाभरात 67 विहीर आणि बोरचं अधिग्रहण करण्यात आलं आहे। तर अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो। आणि मे महिन्यात जे आहे ते हिंगोलीकरांना भीषण पाणीटंचाईला समोर जावं लागत आहे। एकंदरीत